लोखंडी कढया वगैरे, तवे वगैरे बघता आपण. आता लाल लाल कलरची बांगडी गाणं आलं होतं मस्त. आणि आता बाजारात बघू शकतो आपण. कशी स्टार्टिंग आहे भाऊ? जुन्या भातुकलीच्या खेळामधील राजा आणि राणी. बघा काहीतरी स्वस्त असल्यामुळे गर्दी होते, कारण अर्थशास्त्राचा नियम आहे तर ते 100 रुपयाला येते. हे बघा जीन्सवर जो टॉप आपला घालला असतो. आणखी जर बघितलं तर बघा आपल्या लेडीज मंडळीचं वेअर देखील इथं आहे. 350 रुपये नक्की बघ हो. तर आपल्याला जे पाहायला मिळतं तर हे आहे बघा. मायबाप रसिक प्रेक्षक हो, सर्वांना जय शिवराय, सर्वांना सविनय सादर नमस्कार. सर्वांचे आपल्या सागरपाटे व्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये भरभरून असे स्वागत आहे. तर मित्र हो, आज आपण आलो आहोत उरणमध्ये. की उरण म्हटलं की तिथं जास्तीत जास्त जे यूट्यूबर येतात तर ते काय एक्सप्लोर करत तर करंजा मार्केट आपण देखील आलेलो आहोत. तर उरणमध्ये करंजा मार्केट देखील आहे, म्हणजे करंजा फिश मार्केट आहे. तर आणि इथं देखील आपले बाजार आहेत, इथं देखील फिश मार्केट आहेत. तर ते आपण हळूहळू एक्सप्लोर करू. बघूया आता आपल्या इथून उरणमध्ये प्रतिसाद कसा मिळतो. बघूया आपल्याला उरणमध्ये आता कसा प्रतिसाद मिळतो, तर त्यावर डिपेंड आहे मेन म्हणजे. आणि विशेष म्हणजे काय आहे की हा जो बाजार आहे तर तो दर रविवारी असतो. तसा पाहायला गेलं दररोज असतो, पण तो रविवारी जरा जास्त असतो. म्हणजे रविवारी जरा व्यापारी वगैरे जास्त असतात किंवा सामान वगैरे जास्त असतं. त्याच्यामुळे याला जास्तीत जास्त उरणचा रविवारचा बाजार असते म्हटलं होतं. कारण रविवार म्हटलं की उरणचा आठवडे बाजाराचा दिवस असतो. मग तेव्हा जाऊया आपण आपल्या बाजारामध्ये काय काय वस्तू मिळते तर त्या गोष्टी एक्सप्लोर करायला. म्हणजे आता आपण जे उभे आहोत ना तर तो आहे आपला उरणचा 4 फाटा. आणि उरणचा 4 फाटा जो आहे तर त्याच्या समोरचा हा आपला आठवडे बाजार भरलेला आहे. आता आपला आठवडे बाजारामध्ये घुसायचं आहे. समोरच केलं एंट्री, चक्क डायरेक्ट बघा महिला वर्गाचा डायरेक्ट म्हणजे जी आवडती गोष्ट आहे तर ती मिळेल. ती म्हणजे काय की इयरिंग्स. वाव, बघा आपल्या घरच्या लक्ष्मीला किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीला नक्कीच भेट द्या, ती खुश होऊन जाईल. कारण कसं आहे, घरची लक्ष्मी खुश तर तुमचा संसार खुश. कशी आहे स्टार्टिंग? 100 का आहे. हां हां, ये 30 का आहे. हे बघा हे 100 रुपयापासून आहेत, म्हणजे एवढेपर्यंत. आणि खालचे 30 रुपये का? हां, हे बघा हे 30पर्यंत आहे. आणि ये 10 रुपया 20 रुपये. हे खालचं 10 रुपये. हे बघा 10 रुपये. आणि मध्ये आलं की 30 रुपये. आणि इकडे वरती गेलं की 100 रुपये. म्हणजे कसं डिझाईननुसार त्याची किंमत वाढते. बाजारात प्रवेशच करतो. प्रवेश करायच्या अगोदर इयरिंग्स भेटलेले आहेत. आणि आता इकडे सगळीकडे आपण जर गेलो ना तर संपूर्ण टेक्स्टाईल मार्केट दिसतो. आणि 150 रुपयापासून सुरू आहे. सर्व 150 रुपयाचं का? हे बघा हे वरचे जे आहे तर ते 200 रुपयाला आहेत. लहान मुलांचे कपडे म्हणजे बेबी फ्रॉक, याला बेबी फ्रॉक असं म्हटलं जातं. बघा नावं माहिती नक्कीच करून घ्या. वळताना आपणास अशी काही गोष्टी नजरेस पडतात ना तर त्या गोष्टी म्हणजे आता कसं आहे की पहिल्यांदा तिकडे स्त्री वर्गाचा होता, आता इथे आपल्या पुरुष मंडळीचं आवडणारं ठिकाण म्हणजे काय आहे की बेल्ट वगैरे किंवा पर्स वगैरे हे सर्व काय पर्स आहेत. हे बेल्ट कसे आहे स्टार्टिंग? 130. बघा 130 रुपयापासून स्टार्टिंग आहेत. आणि हे खालचे पण हे सर्वच 150. हां हां, बघा म्हणजे 150 ते 130 या दरम्यान तुम्हाला इथे मस्त छान असे पट्टे मिळतील. बॅगा पण तुमच्यात 100 रुपये. हे बघा 100 रुपयाला बॅग आहेत. बघा सॉक्स भेट इथे आपणास आपले पाय मोजे म्हणजे सॉक्स आहेत, रुमाल आहे आणि सर्व कॅप वगैरे आहेत. आणि शिवाय आपल्या उन्हाळ्यामध्ये फिरण्यासाठी एकदम हॅट आहेत. बघा छानपैकी असे हॅट आहेत, म्हणजे ट्रेकिंगला वगैरे जायला वगैरे मस्त. कसे आहे सॉक्स कसे आहेत? 50 का 3 है, 100 का 3. अरे वा वा मस्त. 50 रुपयाच्या 3 जोडी. बघा इकडे ज्या आहेत ना तर त्या 100च्या 3 आहेत. आणि या आहेत त्या 50च्या 3 आहेत. त्याच्यात अशा व्हरायटी आहेत. आणि या भाऊकडे जर आणखी बघितलं तरी आपली जर बाईक जर आपलं तुम्हाला चालवायची असेल मस्त एक रायडर वगैरे तर त्याच्यासाठी देखील बघा मास्क वगैरे सर्व काही आहे. हे कसं आहे? बघा 200 रुपयापासून म्हणजे स्टार्ट आहे त्याच्याकडं. आणि कॅप कशा स्टार्ट आहेत भाई? 100 रुपयापासून स्टार्ट असे कॅप आहेत. आणि हॅट वगैरे आहेत. म्हणजे आता त्या हॅट वगैरेची जराशी किंमत थोडी पुढे होते. कस्टमर पण येत चाललेत, जरा बरं वाटलं. आणि जर बघितलं तर बाजारामध्ये बघितलं ना तर संपूर्ण लांबचे लांब असा बाजार आहे. आपण बघितलं बघा हा असा बाजार आहे ना, या बाजाराविषयी मी तुम्हाला 2 शब्द चांगले बोलणार आहे. कारण बाजारामध्ये वस्तू तशी छान मिळत आहेत. या कसं आहे शॉर्ट स्टार्ट भाई? बघा 120 रुपयाला म्हणजे स्टार्ट अशी आहेत. छानपैकी आपणास शॉर्ट वगैरे पाहिजे असतील. आणि आपल्या इनरवेअर देखील इथं आहे. आता इनरवेअर मी फक्त मिळते म्हणून सांगू शकतोय, सध्या भाव सांगू शकत नाही कारण इनरवेअरचा भाव नाही काढावा. आणि तिकडे बघितलं तिकडे ट्रॅक आहेत. ट्रॅक पण तुझेच आहेत का? ट्रॅक कसे आहे? बघा 200 रुपयाला ट्रॅक आहे तिकडं. आणखी जर बघितलं तर बघा आपल्या लेडीज मंडळीचं एकदम असं आवडतं ठिकाण आणि जास्त पसंती असते. त्याच्याकडे विविध प्रकारचे व्हरायटीचे आपले जे इमिटेशन ज्वेलरीचे दागिने आहेत तर ते मिळत असतात. ही बघा लफ्फा वगैरे म्हणजे जुने काळात त्याला लफ्फा म्हणत असतात, ठुशी वगैरे असं म्हणतं. आणि सर्व काही कानातले वगैरे सर्व आणि सर्व इमिटेशन ज्वेलरीचे आहेत.
हे कसे आहे स्टार्टिंग? हे बघा 100 रुपयापासून सुरू आहेत. त्याच्यावरती जर आपण गेलो तर तिथे 150 रुपयाला आहे. आणि तिकडे बघा त्यांच्याकडे छान छानपैकी अशी व्हरायटीमध्ये आणखी दागिने आहेत. तर त्यांची किंमत त्याच्या डिझाईननुसार आहे. म्हणजे कसं आहे की 400 रुपये, 700 रुपये, 500 रुपये. गल्यातलं देखील इथे विचारतात. आता मी फक्त तुम्हाला नॉर्मल रेंज विचारलेली आहे. म्हणजे 100 रुपयापासून स्टार्ट असे वगैरे. त्याच्या डिझाईननुसार त्याचा रेट जास्त असतो वगैरे. कसं आहे की आपण डेली बाजारामध्ये जा किंवा आठवडे बाजारामध्ये जा, लेडीजच्या वस्तू जरा जास्तच मिळतात. परंतु हा असा बाजार आहे की सुरुवात मी अशी केली ना की जिथे आपली पुरुष संस्कृती म्हणजे आपल्या पुरुषांचा विजय आहे, म्हणजे पुरुषांचं हक्काचं ठिकाण अशा गोष्टीमध्ये. म्हणजे कसं आल्यानंतर पेट वगैरे मिळाले किंवा कॅप वगैरे मिळाले. आता जर तिथं मी आहे तर तिथे कुठं आहे तर मी जीन्स पॅन्टच्या सेक्शनला आलेलं आहे. जाऊया आपण जरा, आपण पण जरा फॅशनेबल पण या एकदम टकाटक फॅशन करावं चांगली पण. हां आता बऱ्याच गोष्टी म्हणजे कसं आहे कॉमेडी टाकली असते, टाकू आपण हलवून टाकत जाऊ, हलवून इम्प्रूव्ह करून जाऊ, होईल जरा सर्व व्यवस्थित. कारण सर्व गोष्टीला वेळ लागतो. ते सगळीकडं छानपैकी अशा पॅन्टी वगैरे आहेत. आणि मी म्हटलं ना की हे आपल्या पुरुषांचं हक्काचं ठिकाण आहे. हां हे कसे आहे री? 350 रुपये नक्की बघ हो. अरे हास जरा हास रे भाई, काय टीव्हीला जशी ना तू हसणार नाही, असा कसं रे भाई तू. बघू शकतो आपण म्हटलं ना की पुरुषांचं आपलं हक्काचं ठिकाणी. इथं बघा आपल्या आता जेंट्स मंडळी इथं आहेत. सगळीकडे लेडीजचं असते ना, हे आपल्याकडे भेटे ना, बरोबर आहे. बघू शकतो 350 रुपयापासून स्टार्ट अशी जीन्स पॅन्ट आहे. आणि ती फॉर्मल पॅन्ट कशी स्टार्ट? फॉर्मल पॅंट है 350. फॉर्मल पण 350 आणि जीन्स पण 350 का स्टार्टिंग? म्हणजे स्टार्टिंग रहेगा 350, उधर का रहेगा 450. हां 350, 450 अशी स्टार्ट आहे. बघा 350, 450 रुपये अशी स्टार्टिंग आहे. म्हणजे जशी जशी त्याच्यामध्ये डिझाईन असेल जरा, म्हणजे डिझाईन म्हणजे काय वर्कनुसार म्हणजे क्वालिटीनुसार त्याचा भाव वाढत जातो. आता आपण एक नॉर्मल विचारूया, पण ही कशी आहे? एक 350. ही बघा ही पण ह्या क्वालिटीची पॅन्ट आणि ह्या रंगाची पॅन्ट तुम्हाला 350 रुपये मिळते. बघा आता दाखवतो. हां छान. पण आता पुढे जर आपण गेलो तर पुढे बघा चांगले चांगले कॉस्मेटिक आहेत विकायला इथे. आणि कॉस्मेटिक म्हणा की ॲक्सेसरीज म्हणा सर्व काही विकायला आहे. आता हे कसं आहे की कॉस्मेटिक म्हटलं की आपण भाव जिथं जास्त विचारत बसत नाही. कारण कॉस्मेटिकचा भाव विचारला गेलो तर बऱ्याचशा व्हरायटीमध्ये असतात, कारण एकच नसते. इकडे बघायला गेलो तर आपण इथे चाप वगैरे आहे. ही कशी स्टार्टिंग आहे? हे बघा 10 रुपयापासून स्टार्ट आहे. 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 50 रुपये अशी स्टार्टिंग येते इथे. बरोबर आहे. आणि इकडे जर आपण आलो तर इकडे कॉस्मेटिक. आता कॉस्मेटिक कसं आहे की एकच कॅटेगरी नसते कॉस्मेटिकची. त्याच्यामुळे जरा एक्सप्लोर करता करता जरा पुरुष मंडळीचं हक्काचं दुकान आलं, त्याच्यामुळे जरा आनंद होतो. परंतु लगेच आपलं कॉस्मेटिक दुकान लागलं आणि शेवटी काय लाडका भाऊ आणि लाडकी बहीण दोन्ही पण जिंकले. असं ते चांगली गोष्ट आहे. लाडकी बहीण पण जिंकली पाहिजे आणि लाडका भाऊ पण जिंकले पाहिजे. हळूहळू आपल्या कंटेंटमध्ये कॉमेडी वाक्य येतच राहतील आणि तो आपला विनोदच समजावा. दुकान बघा एकदम मस्त छत्री बित्री लावलेली आणि एकदम छानपैकी असे कपडे वगैरे ते आहेत. जास्त काय आहे याच्याकडे बघूया. काय विकायला मामा तुमच्याकडं? 100ला 50ला 100ला 50ला काय विकायला? बलियाने बघा 100 रुपये न 50 रुपये. 50 रुपयेपासून स्टार्टिंग अशी बनीन आहे. ही बनीन कशी आहे वाघवाली? ही 100 रुपयाला. आणि 50 वाली कुठली आहे? 50 वाला व्हाईट मध्ये. ही बघा व्हाईटवाली घेतली तर तुम्हाला 50 रुपयामध्ये आहे. आणि बाकी देखील आपले इनरवेअर वगैरे आहे तिथे. 100ला मोजे. हां हे 100ला ना? बघा 100ला मोजे आहेत. 50 वाला भी आपका सामने. कुठला? चला आता आपण कपड्यांची म्हणजे बघितलं तर आठवडे बाजारात जास्त आपले कपडेच विकायला. इथे काय बघा, इकडे बघा हे काय भाई प्लाझो काय? प्लाझो बघा आपल्या लेडीजचे प्लाझो आहेत विकायला इथे. आणि विविध प्रकारची व्हरायटी आहे, जशी तुम्ही घेणार तसं आहे. ही कशी आहे प्लाझो? 200 रुपये का भी है, 150 का भी है, 100 का भी. बघा 100 रुपयापासून स्टार्टिंग असं याच्याकडं म्हणजे प्लाझो वगैरे विकायला आहे तिथे. पुढे आपण आणखी गेलो तर बघा मागशी जीन्सवाला भेटलेला. आता इथे काय आहे? हे काय विकायला आपल्याकडं? हॅलो सर. हॅलो सर. हां हां बोलो. काय विकायला काय? खाली पॅन्ट, नाईट पॅन्टला नाईट पॅन्ट वगैरे. हां हां बघा लेबल चेंज झाला सर. ट्रॅक पॅन्ट वगैरे नाईट पॅन्ट वगैरे विकायला आहे आणि विथ फॅशनच्या आहेत. काय आहे की आजच्या बाजारामध्ये ना आपल्या पुरुषांचं हक्काचं दुकान जास्त असतं आणि पुरुषांची आपली गर्दी देखील तेवढीच असते. अरे वा छानपैकी माणसं वगैरे आहेत विकाय. बहुत गर्मी है, कूल. गर्मी है ना, क्या करेगा, इसलिए दोपहर को आ रहा था, इसलिए शाम को आ गए मैं. वो छोटा साइज का ही है. हाँ वही ना. हाँ, वो लेबल भाई स्टार्टिंग कशी आहे? 250 से आपका साइज का आएगा. ओके ओके और जैसे कि 2 साल से 1.5 साल का बच्चा भी जो होगा उसके 150 का आएगा. ओके. बघा लहान मुलांचे जर घेतलं तर तुम्हाला 150 पासून आहे. हां आणि कलर देख लो. आणि मोठ्या माणसाचे जर घेतलं तर 250 रुपयापासून स्टार्ट आहे. छानपैकी एकदम व्हरायटी दिसतात भाऊकडे. चालो तर इथे आपणास लहान मुलांचे कपडे दिसतात बघा. कसं मोठ्या माणसाचे कपडे आणि लहान मुलांचे कपडे. लहान मुलांचे सर्व शर्ट वगैरे सर्व काही आहे.
आणि मेन म्हणजे कसं आहे की दुकानामध्ये स्वस्त मिळाल्यामुळं गिरायकांची गर्दी देखील तेवढीच असते. बघा प्रत्येक ठिकाणी मी गिरायक का दाखवतो कारण तुम्हाला देखील वाटलं पाहिजे की गिरायक इथं काय येतो, कारण मालच तसा असतो म्हणजे स्वस्त असतो. कशी आहे स्टार्टिंग कपड्यांची? 150 रुपयापासून. म्हणजे पॅन्ट बघा लहान मुलांची आपण जर पॅन्ट घेतली तर 200 रुपयापासून स्टार्ट आहे आणि शर्ट घेतलं तर 150 रुपयापासून. शर्ट 150 रुपये, शर्ट 150 रुपये. पटकन ते आपण करूया. आधी आपला कॅमेरा जो आहे तो वरती सरकवूया. तुम्हाला म्हणजे कसं आहे की सगळीकडे जास्त कपड्यांची दुकानं म्हणजे विविध प्रकारची दुकानं दिसतील इथे. 250 रुपये बघा शर्ट आहेत 250 रुपयापासून स्टार्ट आहे. हां आणि इकडं लहान मुलांची कपड्याचं मगाशी की लहान मुलांची आपण कपड्यांची तुम्हाला आता रेंज माहिती झाली म्हणजे तुम्ही नक्कीच येऊ शकता इथे. तरी आपण बघूया कारण तिकडच्या कपड्यांपेक्षा इकडचे कपडे जरा युनिक वाटत आहेत. ही कशी आहे स्टार्टिंग कपड्यांची? 150 रुपये से 200, 250, 120. बघा 150 रुपयापासून 150, 250 अशी किंमत आहे. आता इथे म्हणजे लहान मुलांची 220 का है, ये 250 रुपये का है, ये 350 का है. जीन्स का टॉप रहेगा डेनियम. ओके ये 350 रुपये टॉप तो. हां हां ओके ओके. जीन्सवर जो टॉप आपला घाललेला असतो ना तर तो आहे कितीला? 350. ते बघा 350 रुपयाला आहे. आणि तिकडे आपण लेगिन्स बघितलं 200 रुपयापासून स्टार्ट आहेत. काय होतं मित्रांनो आज माझी अशी गंमत झाली ना की बाजारामध्ये मी आलो आणि दुकानं बसण्याची वाट बघत होतो. म्हणजे कसं आहे की दुकानामध्ये जरा क्राऊड दिसलं पाहिजे. तर आता गर्दी एवढी वाढलेली आहे ना तर आता मला शूट करणं देखील मुश्किल झालं आहे. तरी परंतु आपण ॲडजस्टमेंट करून नक्कीच आपण करू. कारण कसं आहे की आपण जत्रा पालखीमध्ये येत असल्या मोठ्या मोठ्या गर्दीमध्ये घुसतो. तर ही नॉर्मल गर्दी आपल्यासाठी काय एवढं हे नाही आहे. बघूया आपण. बघा छानपैकी असे टॉप वगैरे विकायला आहेत. बघा मी म्हटलं ना की युनिक काय दिसलं तर तिथे मी नक्कीच घुसणार. एकदम लेडीजचे आपले टॉप वगैरे आणि विथ म्हणजे 750 रुपये. हे 750 रुपयाला सर्व आहेत. म्हणजे आता तुमच्या डिझाईननुसार किंवा याच्यानुसार त्याचं नक्कीच भाव वाढेल. आणि आपण इकडे पाठीमागं बघितलं इथे जास्त अरे वा सर्व स्कार्फ वगैरे दुपट्टे वगैरे दिसतात इथं. आणि इथं सुंदर अशा लेगिन्स वगैरे आहेत. हे काय स्कार्फ कसं स्टार्ट आहे? बघा 50 रुपये 100 रुपये असा म्हणजे स्कार्फची किंमत आहे. आणि लेगिन्स बघा 150-200 रुपयेपासून स्टार्ट आहेत कॉटनमध्ये. छानपैकी असे सर्व काही दुपट्टे वगैरे इथं आहेत आणि मस्त आहे. मुंबईमध्ये एक फॅशन स्ट्रीट म्हणून मार्केट आहे. तर तसंच म्हणजे आता हा रविवारचा जो बाजार आहे कुठला आपल्या उरणचा तर आता त्याच्यामध्ये जर आपण आलो तर विविध प्रकारचे फॅशनचे कपडे मिळतात. तर आता आपण या मार्केटला देखील आपण उरणचा फॅशन स्ट्रीट नाव देऊया. जरा मजा येईल. जिथे युनिक भेटेल तिथे नक्कीच मी घुसणार. आणि इथं बघा इथं टी शर्ट वगैरे आहेत. आणि हे काय आहे भाई टी शर्टच आहेत का? हां सगळीकडे टी शर्टच आहेत. कशी स्टार्टिंग आहे टी शर्टची? हां हां बघा 200 रुपयापासून स्टार्टिंग आहे. 200 रुपये 250 रुपये असे आहे. हां मध्ये आपण आता बेडशीटच्या दुनियेमध्ये घुसूया. मग अशी आपण फॅशनच्या दुनियेमध्ये होतो. आता आपण बेडशीटच्या दुनियेमध्ये आलो आहोत. इथे विविध प्रकारचे बेडशीट दिसत आहेत. एकदम याच्याकडनं बेडशीट नेल्या पण होत्या भाऊबीजच्या वेळी. बघू शकता. कशी स्टार्टिंग कशी आहे भाई? बघा 150 रुपयापासून स्टार्टिंग याच्याकडं बेडशीटमध्ये 150 रुपये 200 रुपये 250 रुपये अशी रेंज आहे इकडं म्हणजे याची कशाची तर बेडशीटची. आणि आपण जर बघितलं तर हे दुपट्टा पण तुझ्याकडे विकायला आहे का? कसा आहे तो दुपट्टा स्टार्ट? 100 रुपये. हां हां बघा 100 रुपये 150 रुपये असा स्टार्ट आहे. आपण पाहिलं तर त्याचं एक गाण्याची आठवण आलेलं आहे मला. जुन्या भातुकलीच्या खेळामधील राजा आणि राणी. बघा भातुकलीची सर्व आपली खेळणी जी आहेत ना तर ती यांच्याकडे विकायला आहेत. बघा छानपैकी बघा छोटी छोटी ताटं आहेत घर संसार आपल्या लहान मुलांसाठी. आणि कसं आहे की आता लहान मुलांचं आहे ना म्हणून बघा लहान मुलगा देखील आहे. बघा इथे लहान मुलं देखील इथं बघा ग्राहक म्हणून आहेत. आता मगाशी आपण मोठे माणसं ग्राहक दाखवले आता लहान मुलं दाखवले आहेत. कशी आहे स्टार्टिंग? 5 रुपये इकडे 10 वाले आहे 20 वाले 30 वाले. हां बघा 5 रुपये 10 रुपये 20 रुपये आणि 30 रुपये अशी रेंज आहे. मी तर नॉर्मल तुम्हाला रेंज सांगू शकतो. मग या जसं तिथं आपण बेडशीट बघितला आता आपण इथे पायपुसणी बघूया. पायपुसणीची फॅशन दुनिया वाव बघू शकतो आपण. कशी स्टार्टिंग आहे भाऊ? 100ला 2 आहे 150ला 2 आहे. बघा या 100 रुपयाला ह्या 2 आहेत आणि ह्या 150ला 2. ह्या 150 रुपयाला 2 आहेत. 2 आहे 200ला 2 आहे. बघा ह्या 200 रुपयाला 2 आहेत. मस्त म्हणजे 100 रुपयाची जोडीपासून स्टार्ट आहेत. 100 रुपये जोडी आहे ना? 100 रुपये जोडी आहे. बघा डायरेक्ट व्यापारीच म्हणतो. मस्त. महाराणीचा हार हे बघा 550 रुपयाला महाराणीचा हार. आपण गोलमाल बघा पिक्चर त्याच्यामध्ये आहे हा छानपैकी. बोलूया इकडं वलालाच पाहिजे कारण कसं आहे की या दुकानदाराला मिस करून जमणार नाही आहे. जर या दुकानदाराला मिस जर केलं जर घालवलं तर माझा जो महिला ऑडियन्स आहे तर तो मला माफ करणार नाही आहे. कारण कसं आहे की
त्याच्याजवळ बघा कॉस्मेटिक पण आहेत, ॲक्सेसरीज पण आहे आणि विशेष म्हणजे टिकली चाप वगैरे सर्व काय आहे छानपैकी आणि मस्त वगैरे आहे. आणि तुम्हाला रेंज आता काय असेल ते फक्त विचारूया. एक स्टार्टिंग कशी आहे बघा, 10 रुपयापासून स्टार्टिंग अशी आहे. ते 10 रुपये 20 रुपये दुसरे जसं तुम्ही घेणार तसं आहे. मंडे मार्केटला जर तुम्ही आलात ना तर तुम्हाला विविध प्रकारचे कपड्यांबरोबर बघा आता रेडीमेड ब्लाऊज देखील मिळत आहेत ते बघा छानपैकी. स्टार्टिंग कशी आहे ब्लाऊजची? 120 से 4 हां 120 रुपयेपासून ते 450 रुपयेपर्यंत म्हणजे अशी रेंज आहे. म्हणजे अशी क्वालिटी आहे त्याच्याप्रमाणे त्याची असेल क्वालिटी डिझाईन वगैरे त्याचप्रमाणे असतं. ठिकाणी आलो ना तर आता मला माहिती आहे की मी 100% भरपूर मोस्ट व्हायरल होणार. असा व्हायरल होणार ना तर सांगू शकत नाही, कारण ठिकाणच असतं आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचं ठिकाण म्हणजेच हे पर्सवाला. विविध प्रकारच्या पर्स इथे मिळत असतात बघा. मी जरा सावकाश घेतो, सावकाश घ्या. आणि एखादी जर तुम्हाला जर पाहायची असेल तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून किंवा स्क्रीनशॉट मारून तुम्ही नक्कीच घेऊ शकता. छानपैकी अशा आहेत आणि पर्स बघा कशा कशा आहेत. बाबा जरा घामेल लोणी नाही मस्त काय उन्हत तसा असं आहे ना की पूर्ण घामच म्हणजे शरीरात असायला पाणीच सुकवतो. असं ते पाणी सुकवलं ते काय झालं. अशा बऱ्याचशा डिझाईन बघितल्या असतील तर आता आपण नॉर्मल रेंज विचारूया काय आहे तर. डिझाईन बघितले ना आता तुम्ही तिथले गिराईक पहा बघा. मी इथं आलो होतो तेव्हा एक पण गिराईक म्हणजे होता, एक पण गिराईक होता. आता भरपूर 1चे 10 या 6 गिराईक झाले आहेत. अरे वा काय रे भाई मस्त. बाजाराला आलास? आवड तुला उरणचा बाजार? हो कधी रे आमच्या पेनच्या बाजारला पण येत जा. मंगळवारी. चला आता माणसांची गर्दी देखील तेवढीच वाढलेली आहे. आता फक्त आपण रेंज विचारूया जाऊया, कारण कसं आहे प्रत्येक गोष्टीची जर आपण किंमत विचारली तर 4 तासाची फिल्म होईल. स्टार्टिंग कशी आहे ही बघा. ही 100 रुपयापासून स्टार्ट आहे ते 400 450 300 वगैरे अशी म्हणजे जशी तुम्ही पर्स घेणार तशी आहे. आणि ही पोटली विचारू. ही पोटली कशी आहे? ही बघा ही 150 रुपयाला आहे. आणि ही पोटली ही बघा ही 300 रुपयाला आहे. बघू शकतो आपण मस्त बघी छानपैकी बॅग आहेत. म्हणजे 100 रुपयापासून ते 600 रुपयेपर्यंत अशा पर्स इथे अवेलेबल आहेत. जाऊया आपण पुढं. आता आपण आता लाल लाल कलरची बांगडी गाणं आलं होतं मस्त. आणि आता बाजारात लाल लाल कलरची बांगडी दिसायला गेली आहे. बाजारामध्ये बांगडी देखील दिसते हे सांगण्यासाठी मी तुम्हाला याचं दुकान दाखवतो. कारण काय आहे की रेट काढत बसलो तर बराचसा टाईमपास होतो. कारण बांगडे आणि कॉस्मेटिक यांची व्हरायटी तशी असते. आणि नुसतंच नाही आहे ही बांगडी नाही तर बघा आणखी देखील बांगड्या या भाऊकडे विकायला आहे तिथं. चला आता आपण बाजार फिरतोय. आता बघा अशी काही दुकान दिसतात ना तर तिथे तुम्हाला नुसती गर्दी असेल. शेवटी काय काहीतरी स्वस्त असल्यामुळे गर्दी होते, कारण अर्थशास्त्राचा नियम आहे जिथे माल स्वस्त तिथे ग्राहक देखील तेवढी जास्त गर्दी करतात. मी आतमध्ये बाजारात होतो. आता जरा मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतं. आता आपण बाहेर आलोत. बाहेर पण बरेच अशी वेगवेगळी दुकानं भेटतात. आता जी काही आपल्याला वेगवेगळी दुकानं भेटतील तर तिथे आपण नक्कीच जाऊ विचारायला. आता बाहेरचा मार्केट आपण फिरणार आहोत. बघूया आपण आणखी काहीतरी आपल्याला भेटतं पाहायला. तर आपल्याला जे पाहायला मिळतं तर हे आहे बघा छानपैकी अशी मच्छरदाणी इथे विकायला. ही फोल्डिंगची आहे काय? म्हणजे याला काही बांधाबिंधाची गरजच नाही. ओके ओके. आणि मग नंतर फोल्ड कशी करायची? हां अरे वा एकदम छोटी केली. ही कशी आहे? 1550 बघा 1550 रुपयाला आहे. आणि जाली वगैरे एकदम उत्तम क्वालिटीची आहे छानपैकी. आणि ही मच्छरदाणी कशी आहे? सिंगल बेडचे डबल बेडचे. ही बांधायची आहे ना? हां बांधायची. हां ही कशी स्टार्टिंग आहे? 230 रुपये डबल बेडची येणार, 130 रुपये सिंगल बेडची येणार. बघा 230 रुपये डबल बेडची येईल आणि 130 रुपये सिंगल बेडची आहे. बघू शकता भाऊंचं दुकान आहे बघा इथे छानपैकी. दर संडेला असतो तुम्ही ना? हां बघा प्रत्येक रविवारी असतात इथे मस्त. आणि लहान मुलांची लहान मुलांची 150ला. हां ही बघा ही 150 रुपयाला आहे. आल्यानंतर आपला गरम भरपूर करते. आणि काय आपल्याकडं फालुदा आईस्क्रीम बघा छानपैकी आहे. बघा विविध प्रकारच्या व्हरायटीज आहेत. फालुदा आईस्क्रीम वगैरे म्हणजे कसं आहे तुम्ही या गरमीमध्ये आलात तर गरमीमध्ये थंड व्हायचं असेल तर यांच्याकडे या. असं आहे ना तर जिथे जिथे जाणार तिथे ते पहिल्यांदा गिराईक नसतो, पण नंतर गिराईकांची एवढी गर्दी होते ना तर बघूनच सोय नाही. कारण कसं आहे की दुकानामध्ये मालच तेवढा स्वस्त मिळतो त्यामुळं ग्राहकांची गर्दी देखील तेवढीच असते. आता आपण बाहेर हळूहळू फिरूया. बघा आठवडे बाजार म्हटला की तिथे आपली सर्व बटर खारी टोस्ट वगैरे सर्व काही आहे ते. आणि लहानपणी तुम्हाला आठवण होईल ती म्हणजे बघा ही निमजी म्हणजे याला निमजा म्हणत असतं बघा फुग्यांची बिस्किटा. कशी आहे ही?
बघा 50 रुपये पाव आहे. आणि हे बटर वगैरे किती? 50 पाव. 50 पाव 60. हां बघा 50 रुपये पाव आणि 60 रुपये पाव. जसा घेणार तसा आहे. बाजार संडेला खूप असतो हा, म्हणजे जसा उरणचा जो रेग्युलर बाजार आहे तो तिकडे असतो, तर तो नेहमी असतो. आणि जर तुम्ही संडेला आला तर संडेला बाजार तुम्हाला मोठा दिसेल. आता इकडे जर आपण बघितलं तर बघा इयरफोन वगैरे सर्व काय आहे तिथे. खेळणी होती. आता भातुकलीची खेळणी जराशी मोठी दिलेली आहेत, ती म्हणजे आपली संसाराची भांडी आहेत. बघा सुंदर सुंदर अशी भांडी आहेत, ताटं वगैरे आहेत आणि लाकडी भांडी देखील आहे स्टीलच्या भांड्यांबरोबर. स्टार्टिंग कशी आहे? 20-30 रुपयेपासून अशी स्टार्टिंग आहे. आणि लाकडी भांडी कशी आहेत? मी काय बोलतो ताई, यो कसा आहे लाकडी खेळणी स्टार्टिंग? हां हां बघा हे, हां बघा 50 रुपयापासून असं वगैरे आहे. काकू तुमच्याकडे काय आहे? बघा लेडीज लोकांचा सर्व अलंकार आहे, इमिटेशन ज्वेलरी आहे, मस्त आहे. ही सुरुवात कशी आहे मंगळसूत्राची? बघा हे 50, 80, 100 असे आहेत. आणि कानातले स्टार्टिंग कसे आहेत? ओके ओके बघा 50 रुपयापासून सुरुवात आहे. ओके ओके मस्त छानपैकी. उरणचा मच्छी मार्केट आहे म्हणजे 4 फाटावरचा. आपण तो नंतर एक्सप्लोर करूया, कारण कसं आहे की सध्या मासळीची आवक ही जरा कमी आहे, त्याच्यामुळे व्हरायटी आपल्याला कमी भेटतील, म्हणून आपण तो नंतर एक्सप्लोर करूया. नक्कीच पावसाळ्यात आपण नक्कीच तो एक्सप्लोर करू, जसा आपण करंजाचा करू तसा. आपण जर बघितलं तर या काकूंकडं छानपैकी बघा कढई वगैरे आहेत, लोखंडी कढया वगैरे, तवे वगैरे. बघा मस्त तुम्हाला भजी बिजी एकदम फ्राय करायला, पकोडे बिकोडे फ्राय करायला किंवा मासली बिसली फ्राय करायला मस्त असे आहेत. आपण तडका पॅन देखील आहे. ही कशी कढई स्टार्टिंग आहे? हे 450 आहे. ही 450 आहे. ही लोखंडी आहे ना? लोखंड सगळे लोखंडाचे हां. आहे. आणि हे? हे 450 आहे. हे 400 ला आहे. हे 450 आहे. हे 600 ला आहे. हां म्हणजे 450 पासून स्टार्ट आहे. हे 300 आहे. हे 300 तडका पॅन ना? हा 300 ला. कमी करते. हां कमी करते, म्हणजे तुम्हाला सांगते ना बघा एवढे सांगतात, पण कमी करतात ते. पण आता कसं आहे आपण ऑनलाईन कमी करू शकत नाही, तुम्ही इथं प्रत्यक्ष भेटून कमी करा. आपण जर गेलो तर इथे बघा छानपैकी बॉटल वगैरे, स्टीलच्या बॉटल वगैरे. प्लॅस्टिकची बॉटल पाहिजे तर प्लॅस्टिकची बॉटल आहे, स्टीलची तर स्टीलची आहे. कशी आहे ही? 100 आहे, 120 आहे, 250 आहे. बघा ही 100 रुपये आहे, हे 120 आहे आणि ही 250 आहे. मग ही स्टीलची आणि ही कसली आहे? स्टीलची आहे का? ओके ओके. हा म्हणजे वरती कोटिंग आहे त्याच्या. बघा 100 रुपये, 250 रुपये अशी हे आहे. जाऊ या बाजारामध्ये. हा दुकान जर तुम्ही मिस केला तर तुम्हाला समजणार नाही, कारण कसं इथे बघा छानपैकी असे विकायला आहेत झाडू वगैरे. ही आपण लक्ष्मीपूजनला विशेष आपण घेतो. याला केरसुनी म्हणतात ना? याला केरसुनी बोलतात ना? हे बघा केरसुनी आपण आता आपला स्थानिक शब्द. आणि हा दुकान तुम्हाला इथं तुम्ही नक्की व्हिजिट दिलं पाहिजे, कारण आपल्या सर्व गृहोपयोगी वस्तू असतात, म्हणजे काय आपल्या घासण्या वगैरे असतात किंवा विविध प्रकारच्या लॉक वगैरे, हे सर्व काही. आणि मेन म्हणजे फिनेल पण आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. वा वा. आता कसं आहे तुम्ही संडेला असता की दररोज असताय? दररोज असतं ना? बघा मामा दररोज असता. मामाचा चेअर लक्षात ठेवा. आणि कसं यायचं ते तुम्ही सांगतो तुम्हाला. 4 फाटावरनं बघा तो डोंगर असतो तुम्हाला, त्या डोंगराच्या अगदी समोर बघा मच्छीचं दुकान वगैरे आहे आणि त्याच्या बाजूलाच काका आहेत आणि काकांकडे भरपूर काही विकायला आहे. इथे रानमेवा म्हटलं जातो तो म्हणजे आपला करवंद. ही कशी आहे एक वाटी? ही 30 रुपये. ही बघा 30 रुपये वाटी आहे. बघा 60 रुपये, 100 रुपये अशी पिशवी आहे. बाजाराला आलात तुम्ही तर पिशवी विसरू नका, कारण पिशवीशिवाय आपला बाजार होत नाही आहे. बाजारात तुम्ही जर आलात तर तुम्ही मामाकडं नक्कीच या भाजी घ्यायला. अशी झाली आपल्या उरणच्या आठवडे बाजाराची सफर. जास्तीत जास्त हा बाजार रविवारीच भरला जातो. तसा उरणचा जो मेन बाजार आहे तो दररोज चालू असतो, त्याच्याबद्दल काही अपवाद नाही आहे. आणि जर माझ्या पाठीमागे जर बघितलं तुम्ही तर तिथे सुंदर असं मच्छी मार्केट आहे. तर आता मच्छी मार्केट मी अगोदर एक्सप्लोर करतो, कारण माझा आवडीचा विषय आहे. त्याचं कारण असं आहे की तिथे विविध व्हरायटीच्या मासली असतात आणि मासली खायला फार अशी मजा असते. परंतु तो आपण कधी एक्सप्लोर करणार आहोत तर पावसाळ्यामध्ये. म्हणजे कसं आहे की मासलीची आवक सुरू झाली करू. आता सध्या मासलीची आवक कमी आहे, त्याच्यामुळे कशी व्हरायटी मिळणार नाही आहे, त्या कारणाने मी तो एक्सप्लोर केला. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये एकदा नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गणपती बाप्पा मोरया.